और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं। त्यामुळे शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत असल्याचं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजकुमार पातकर यांनी व्यक्त केलंय। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आलं। यावेळी पातकर बोलत होते। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंग, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना पातकर यांनी सांगितलं की शिवाजी महाराज शौर्याचं प्रतीक होते। शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी होत असते। वर्षाचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी आहे, कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे। त्यांची जयंती साजरी करणं आपले आद्य कर्तव्य आहे। कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान करून स्त्रियांचा आदर करण्याचं शिवाजी महाराजांनी शिकवलं। काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण पुढे नेत असल्याचं पातकर यांनी सांगितलं। बघितलं असाल आपण की ती जयंती या कल्याण जिल्ह्यावरती जो आपण इथे करायला घेतलेली आहे, ती जयंती पूर्ण निव्वळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये माझ्या राजाचा एक हेवा वाटावा, गौरव जी परंपरा आहे ती राखण्याचं काम जगामध्ये चालू आहे। ही शिवजयंती म्हणजे एक महाराजांच्या शौर्याची, महाराजांची एकतेची, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन सुराज्य, जनतेसाठी असलेलं सुराज्य। आज आपण महाराजांची भूमिका नेहमी बघितली असेल, की कणखर भूमिका, की कुठलीही गोष्ट प्रशासन कसं चालवायचा हे जर शिकायचं असेल तर माझ्या महाराजांनी जे राज्य चालवलं ते आपण बघितलं असाल। आज सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेला देखील शेतसारा शेतकऱ्यांना कसा माफ झाला पाहिजे, माझ्या माता भगिनी कशा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, माझी जनता रयत कशी सुखी राहिले पाहिजे, हा जनतेचा राजा हा एकमेव म्हणजे छत्रपती शिवराय। आणि यांनी जी परंपरा चालू केलेली आहे, जी शिवरायांची गाथा आहे, या नव्या पिढीला देखील त्याचं माहिती व्हावं की महाराज हे कुठल्या एका जाती धर्मासाठी काम करत नसून महाराज सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत होतं। जसे आम्ही देखील आहे, आपण बघितलं असाल की विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, विविध समाजाचे नेते या ठिकाणी एकत्र केलेलं आहे। काही लोकांनी महाराजांना चकोरीपूर्वी अवलंबून गेलं असेल, पण महाराज हे सर्व धर्म समभाव होते। महाराज हे बहुजनांचे नेते होते आणि महाराजांच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला न्याय कसं देण्याचं प्रयत्न हे केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे या सुभेदाराची, या इतिहासाच्या सुनेच्या बाबतीत जे बोललं गेलेलं, परंतु महाराजांनी त्यावेळेला तो नजराणा म्हणून न स्वीकारता त्या टायमाला महाराजांनी शब्द वापरलेले, अशीच मज सुंदर मज माता असती तर मज किती सुंदर असतो। याचा अर्थ काय की आणलेली ही जी सुंदर तुम्ही नजराणा मला आणलंय, ही अशीच सुंदर जर माझी जर आई असती तर मी अजून तिच्यापेक्षा किती दिसण्यात चांगला असतो। म्हणजे महाराजांचं एक बघण्याचं स्त्रीकडे उद्देश फार वेगळा होता। तिची खरा नाळाने उठी भरून तिचा मान सन्मान केलेला घेत होता। आणि आज बघितलं असाल आपण काय परिस्थिती चालले, म्हणून आज तरी सर्वांनी या जयंतीनिमित्त शपथ घेऊन महाराजांचा वारसा चालवण्याचं, महाराजांचा वारसा नव्हे तर महाराजांनी दिलेली शिकवण पुढे नेण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी करायचं शपथ घेतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या पत्रकार बंधुभगिनींना, माझ्या तमाम जनतेला काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो व महाराजांना तिवार मानाचा या ठिकाणी मी मुजरा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.